तर नमस्कार. खरं तर माझा स्वतःचा असा काही वेगळा परिचय द्यावा असं आजतागत माझ्याकडून काही घडलेलं नसल्या कारणाने मी संतोष गांधीले आजपासून बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव इंग्रजीच्या काही ग्रामर विषय अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओची मालिका आजपासून तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सुरू करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त काही पालहाळ न लावता डायरेक्ट विषयाला सुरुवात करण्या अगोदर थोडंसं सांगायचं ते म्हणजे असं की जवळजवळ 150 वर्ष आपल्यावर इंग्रजांना राज्य केलं, परंतु 150 वर्षांच्या राज्यकाळामध्ये जेवढा त्रास झाला नाही त्याच्यापेक्षाही जाता जाता 2 गोष्टीचा आपल्याला अतिशय त्रास झाला. त्यातील पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशाची फाळणी झाल्याच्या नंतर आपला देश 2 भागामध्ये विभागला गेला. आणि दुसऱ्या गोष्टीचा जर सगळ्यात महत्त्वाचा त्रास आपल्याला जर कुठला झाला असेल तर तो म्हणजे असा की त्यांनी जाता जाता इंग्रजी या विषयाचं पुस्तक इथेच ठेवून गेले, जे की आज तायागत आपल्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डोकेदुखी म्हणून या ठिकाणी उभी राहिली. तर असो, इंग्रजीला भिण्यासारखं काही नाही. इंग्रजी खरं तर हा खूप सोपा विषय आहे, परंतु एखाद्या गोष्टीचा आपण ज्यावेळेस भाऊ करतो त्यावेळेस ती गोष्ट खरोखर आपल्याला कठीण वाटायला लागते. परंतु त्या गोष्टीमध्ये जर एक वेळेस जर आपण आवड निर्माण केली तर नक्कीच आपण त्याच्यासाठी सवड काढू आणि ती गोष्टसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने शिकू, असं माझं याच्याविषयी मत आहे. मी काही याच्यातला खूप मोठा तज्ज्ञ किंवा खूप मोठा शहाणा आहे अशातला प्रकार नाही आहे. परंतु एखादी गोष्ट जर खरोखर मी सांगत असताना जर तुम्हाला कळाली नसेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा. मी कोणाला तरी विचारेल. तुम्ही जर नाही सांगितलं तर मी त्याचे पाय धरेल, परंतु नक्की तुम्हाला ती गोष्ट सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल. एवढी मात्र इमानदारपूर्वक मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. बघा, आता खरं तर इंग्रजीची सुरुवात कुठून करायची, कशी करायची असा बराचसा प्रश्न माझ्यासमोर होता. नेमक्या कुठल्या व्हिडिओपासून आपण सुरुवात करायची. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी शिकत असताना आपण प्रश्न उत्तराच्या सहाय्याचा जर आपण वापर केला तर प्रश्न उत्तराच्या मदतीने आपण बऱ्याचशापैकी इंग्रजी शिकू शकतो. त्यासाठी आपल्याला नेमके इंग्रजीचे प्रश्न उत्तर नेमके काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. खरं तर सध्याची पिढी कदाचित हुशार असेल, परंतु आमच्या काळातल्या पिढीमध्ये आमचा पास होण्याचा सगळ्यात मोठा जर अजेंडा कुठला असेल किंवा आमचं जर सगळ्यात मोठं जर काम कुठलं असेल तर आम्ही काय करायचो, आम्हाला पॅरेग्राफ्स यायचे. त्यावेळेस त्या पॅरेग्राफमध्ये एक पॅरेग्राफ असायचा आणि त्याच्याखाली प्रश्न असायचे. मग आम्ही काय करायचो, त्या प्रश्नामधला भाग त्या पॅरेग्राफमध्ये बघायचो. त्याच्यानंतर तो भाग त्या पॅरेग्राफमध्ये दिसला की अलीकडला पूर्णविराम बघायचो आणि मग पलीकडला पूर्णविराम बघायचो आणि शेवटी तो भाग जशाला तसा उचलायचो आणि उत्तरामध्ये टाकून द्यायचो. जणू काय आम्ही त्या काळातले एक मोठे जीसीपी ऑपरेटरच होतो. परंतु याच्या भरोशावर मात्र आम्ही पास झालो. परंतु सद्यस्थितीमध्ये काळ बदललेला आहे, स्पर्धा बदललेली आहे. त्याच्यामुळे अचूक प्रश्नाची अचूक उत्तरं देणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला नेमकी प्रश्नाचे प्रकार कुठले येतात हे माहिती असणं आवश्यक आहे. तर इंग्रजीमध्ये प्रश्नाचे एकूण 3 प्रश्न प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रश्न प्रकार आहे ज्याला आपण WH क्वेश्चन म्हणतो, की ज्याच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. त्यानंतर दुसरा जो प्रश्नाचा प्रकार आहे त्याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात आणि तिसरा जो प्रश्नाचा प्रकार आहे त्याला रेथोरेटिकल क्वेश्चन म्हणतात. आता ज्या प्रश्न प्रकाराविषयी आपण शिकणार आहोत त्याच्याविषयी मी डिटेलच सांगणार आहे. त्यामुळे दुसरे जे 2 प्रश्न प्रकार आहेत ज्याला येस नो टाईप क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन म्हणतात तो म्हणजे नेमका काय आणि रेथोरेटिकल क्वेश्चन म्हणजे काय याची थोडक्यात डेफिनेशन जर सांगायची जर झाली तर ती अशी: ज्या प्रश्नाची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदानं होते व त्याचा शेवट प्रश्नार्थक चिन्हानं होतो, किंवा इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर क्वेश्चन विच इज स्टार्ट विथ अ हेल्पिंग वर्ब अँड एंड विथ क्वेश्चन मार्क इज कॉल्ड व्हर्बल क्वेश्चन और येस नो टाईप क्वेश्चन. आता याला व्हर्बल क्वेश्चन का म्हणतात, कारण याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदानं होती. इंग्रजीमध्ये मित्र एकूण 24 सहाय्यकारी क्रियापदे येतात. एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड, have, has, had, shall, should, will, would, can, could, may, might, must, dare to, need to, ought to and used to. हे 24 सहाय्यकारी क्रियापद आपल्याला पाठ असले पाहिजे. यानं जर एखाद्या प्रश्नाची सुरुवात झाली असेल आणि शेवटी जर प्रश्नार्थक चिन्ह जर आलं असेल तर याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतात. यालाच येस नो टाईप क्वेश्चन यासाठी म्हणतात कारण याच्या प्रश्नाचं उत्तर एक तर येस द्यायचं असतं किंवा नो द्यायचं असतं. दीर्घ उत्तर याचं द्यायचं नसतं. त्याच्यामुळं आपण याला येस नो टाईप क्वेश्चन असं सुद्धा म्हणतो. आणि तिसरा जो प्रश्नाचा प्रकार आहे ज्याला आपण रेथोरेटिकल क्वेश्चन म्हणतो. रेथोरेटिकल क्वेश्चन म्हणजे असा क्वेश्चन की ज्याच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर दडलेलं असतं. म्हणजे थोडक्यात साधारणपणे सांगायचं जर झालं तर आपलं बोलणं अधिक प्रभावी व्हावं यासाठी बरेचसे वक्ते बोलत असताना अचानक मधामध्ये प्रश्न विचारत असतात. जसे की आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आपण त्यांचं भाषण ऐकत असताना आपण बऱ्याचशा वेळा बघतो की ते आपल्याला मधून प्रश्न विचारतात. महंगाई बढ़नी चाहिए या नहीं बढ़नी चाहिए.
हात वर करून सांगायचं का की बढ़नी चाहिए नाही चाहिए, तर हा त्यामागचा उद्देश नसतो. तर आपलं भाषण प्रभावी व्हावं यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले जातात. त्याला रेथॉरिटिकल क्वेश्चन म्हणतात. हे झाले 2 प्रश्नांचे प्रकार. नंतरच्या व्हिडिओमध्ये याच्याविषयी सुद्धा डिटेल्समध्ये आपण माहिती घेणार आहोत. पण आज ज्या प्रश्न प्रकाराविषयी आपण माहिती घेणार आहोत त्याला WH क्वेश्चन म्हणतात. तर मित्रांनो WH क्वेश्चन म्हणजे काय, तर WH क्वेश्चन म्हणजे दुसरं तिसरं काय नसून क्वेश्चन विच इज स्टार्ट विथ WH प्रोनाउन अँड एंड विथ क्वेश्चन मार्क इज कॉल्ड WH क्वेश्चन. म्हणजे ज्या प्रश्नाची सुरुवात ही WH सर्वनामाने होते आणि त्याचा शेवट प्रश्नार्थ चिन्हाने होतो त्याला WH क्वेश्चन असे म्हणतात. आता याला WH क्वेश्चनच का म्हणायचं आणि WH सर्वनामच का म्हणायचं, तर WH सर्वनामामध्ये जवळपास 3 जर सोडले किंवा आणखीन 1-2 जर सोडले तर जवळपास सगळ्या सर्वनामाची सुरुवात ही WH न झालेली आहे. त्याच्यामुळे आपण त्याला WH सर्वनाम म्हणतो आणि त्याच्यापासून जे प्रश्न तयार होतात त्यालाच आपण WH क्वेश्चन म्हणतो. आता WH क्वेश्चनचं उत्तर हे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह द्यायचं असतं. आता सद्यस्थितीमध्ये प्रश्न पद्धती बदललेली आहे. नाहीतर अगोदर जी प्रश्न पद्धती असायची त्याच्यामध्ये पॅरेग्राफच्या खाली जे 2 प्रश्न दिले जायचे त्यातला पहिला जो प्रश्न प्रकार होता त्याला सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणायचे आणि दुसरा जो प्रकार होता त्याला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणायचे. या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला या WH सर्वनामाच्या सहाय्याने द्यावी लागायची. तर WH सर्वनामाला सुरुवात करत असताना किंवा WH सर्वनामाला प्रश्न जर आपल्याला दिले तर आताच मी सांगितल्याप्रमाणे आपण आता ही सवय बिलकुल दूर केली पाहिजे. आणि हा व्हिडिओ सगळ्यांच्या उपयोगाला पडणार आहे. शिक्षक लोकांसाठी हा महत्त्वपूर्ण असणार आहे, विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, जे कोणी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय उपयोगी असणार आहे. तर WH सर्वनाम नेमके कुठले कुठले आणि कुठल्या WH सर्वनामानं प्रश्न विचारला म्हणजे नेमकं त्याचं उत्तर काय द्यायचं याची जर आपण थोडक्यात माहिती जर घेतली तर मला तरी वाटत नाही की विद्यार्थ्यांना कुठलाही पॅरेग्राफ सोडवणं त्या ठिकाणी अवघड जाईल. आपण वर्षभर बरीचशी शिक्षक मंडळी पुस्तक शिकवत असतात, घोकू शिकवून घेत असतात, विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेत असतात, परंतु ज्यावेळेस आपल्या हाती बोर्डाचा पेपर पडतो त्यावेळेस मात्र संपूर्ण पॅरेग्राफ हे आपल्यासाठी अनसीन झालेले असतात. काही आपल्याला त्याला आठवत नाही आणि म्हणून शेवटी त्याची परिणिती अशी होते की विद्यार्थी त्या प्रश्नामधला भाग त्या पॅरेग्राफमध्ये शोधतात, अलीकडला पूर्णविराम शोधतात, पलीकडला शोधतात आणि त्याला उचलून तेच करतात. म्हणजे किती जरी सांगितलं तरी तेच करतात. परंतु मला खात्री आहे की एवढे जर WH सर्वनाम आपण जर त्यांना व्यवस्थितपणे जर सांगितले आणि नेमक्या WH सर्वनामाचं नेमकं उत्तर काय द्यायचं हे जर सांगितलं तर मी खात्रीनं सांगू शकतो की ते विद्यार्थी त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी घेऊ शकतात. तर डायरेक्ट जास्त न विलंब करता आपण याच्याकडे सुरुवात करू. तर आजचा आपला टॉपिक आहे WH क्वेश्चन. याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली क्वेश्चन सुद्धा रेथॉरिटिकल WH क्वेश्चन सुद्धा त्या ठिकाणी विचारला जातो. परंतु पॅरेग्राफवर आधारित सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगाने आपल्याला याची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. तर WH सर्वनामापैकी सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात फेमस किंवा सगळ्यात जास्त ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात ते WH सर्वनाम म्हणजे व्हॉट. WHAT व्हॉट, त्याचा उच्चार आहे व्हॉट आणि त्याचा अर्थ होतो काय. जर समजा एखाद्या वेळेस आपल्याला WH सर्वनामापैकी व्हॉटनं जर प्रश्न विचारला तर नेमकं त्याचं उत्तर काय द्यायचं, तर सगळ्यात कन्फ्युजन जर WH सर्वनाम कुठला असेल तर ते आहे व्हॉट. कारण व्हॉटनं प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येक वेळेस एकच उत्तर येईल असं सांगता येत नाही. कारण व्हॉट नावाचं WH सर्वनाम हे एक असं सर्वनाम आहे की ज्याच्या प्रत्येक वाटच्या प्रश्नामध्ये वेगळं काहीतरी उत्तर दडलेलं असतं. त्यामुळे मी उत्तर देत असताना मुद्दामून या ठिकाणी संदर्भ हे नाव टाकलेले. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं जर झालं आपल्याला जर समजा कोणी जर प्रश्न विचारला व्हॉट इज युअर नेम तर आपण 101% काय सांगतो, स्वतःचं नाव सांगतो. पण जर समजा त्याच व्हॉटनं आपल्याला प्रश्न विचारला व्हॉट इज युअर फादर नेम तर अशा वेळेस मात्र आपण काय करत असतो, आपल्या वडिलांचं नाव सांगत असतो. येथे जर आपण प्रश्न विचारला व्हॉट इज युअर सर नेम तर आपण इथे आडनाव सांगायलो. येथे जर प्रश्न विचारला आपल्याला व्हॉट इज युअर स्कूल नेम तर आपण शाळेचं नाव सांगायलो. येथे जर प्रश्न विचारला व्हॉट इज युअर विलेज नेम तर आपण गावाचं नाव सांगायलो. म्हणजे सांगण्याचा मनोदय हा आहे की WH सर्वनामापैकी व्हॉटनं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर डेफिनेटली आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे नेमका त्याच्यात रेफरन्स काय विचारलेला आहे, नेमका संदर्भ काय विचारलेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी ओळखणं आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने मग आपण त्याचं उत्तर द्यायचं आहे. मात्र इथून खालचे जे WH सर्वनाम आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याचं स्पेसिफिक आपल्याला आन्सर त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर दुसरा जो WH सर्वनामाचा प्रकार आहे ज्याला आपण व्हाय म्हणू. वाय याचा उच्चार काय होतो वाय आणि त्याचा अर्थ होतो का आणि याचं उत्तर द्यायचं असते कारण. ज्या ज्या वेळेस समजा आपल्याला WH सर्वनामापैकी व्हायला प्रश्न विचारलेला आहे त्यावेळेस डोक्यामध्ये एक गोष्ट फिक्स तयार झाली पाहिजे की आपल्याला कुठलं तरी कारण सांगायचं आहे आणि ज्यावेळेस व्हायच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असते त्यावेळेस त्याची सुरुवात ही मात्र बिकॉजनेच झाली पाहिजे. कारण की ज्यावेळेस आपल्याला एखाद्याचं कारण विचारलं जातं त्यावेळेस आपल्याला त्याचं कारण सांगायचं असतं आणि कारण सांगत असताना त्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नेहमी करता आपण कशाने केली पाहिजे, बिकॉजनं केली पाहिजे. त्याच्यानंतर WH सर्वनामापैकी तिसरा जो प्रश्न प्रकार आहे WHचा की ज्याला आपण व्हेअर म्हणतो, WHERE व्हेअर. व्हेअरचा अर्थ होतो कोठे. ज्या ज्या वेळेस आपल्याला
आपल्याला वेअरनं प्रश्न विचारलेला आहे त्यावेळेस डेफिनेटली आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिक्स आली पाहिजे की वेअरनं प्रश्न विचारलाय म्हणजे 101% आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये कुठेतरी ठिकाणच आलं पाहिजे. आता ठिकाण म्हटलं की वेगवेगळे संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला आठवले पाहिजे. आता ठिकाण म्हटलं की आपण जे राहतो तेच ठिकाण नसतं, तर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. उदाहरणार्थ समजा एखाद्या वेळेस तुम्ही बाहेर देशामध्ये फिरायला गेलेले आहात आणि त्या ठिकाणी जर समजा तुम्हाला विचारलं वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता, तर तुम्ही असं नाही सांगू शकत की मी आमच्या गावामध्ये राहतो. तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागतं आय लिव्ह इन इंडिया, मी भारतामध्ये राहतो. परंतु हाच जर प्रश्न जर समजा तुम्हाला जर आपल्याच देशामध्ये कुठे गेल्याच्या नंतर जर विचारला, उदाहरणार्थ समजा तुम्ही दिल्लीला गेलेले आहात आणि त्या ठिकाणी जर विचारला वेअर डू यू लिव्ह, तर तुम्ही सांगू शकता आय लिव्ह इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामधल्या मुंबईमध्ये जर गेले आणि जर तिथं विचारला वेअर डू यू लिव्ह, त्यावेळेस तुम्ही मात्र हिंगोलीचं उत्तर देसाल किंवा तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल त्या त्या जिल्ह्याचं उत्तर देसाल. आणि आपल्या जिल्ह्याच्या लोकल लेवलवर जर प्रश्न विचारला वेअरनं, तर त्यावेळेस मात्र आपण गावाचं नाव सांगू शकतो. म्हणजे ठिकाण वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, मात्र ठिकाण हे ठिकाणच असतं. म्हणजेच वेअरला जर प्रश्न विचारण्याचं डेफिनेटली उत्तर काय असलं पाहिजे, आपलं ठिकाण असलं पाहिजे. त्याच्यानंतरचं आहे व्हेन, WHEN. व्हेन म्हणजे केव्हा. जेव्हा जेव्हा आपल्याला व्हेननं प्रश्न विचारलाय तेव्हा तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिक्स झाली पाहिजे की आता आपल्याला याचं उत्तर वेळच द्यायचंय. आता वेळेमध्ये 2-3 गोष्टीचं कन्क्लुजन असते. वेळ म्हटलं की वर्ष आलं, वेळ म्हटलं की दिनांक आला, वेळ म्हटलं की टाइम आला. म्हणजे व्हेननं प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला नेमकं काय सांगायचं या दृष्टीच्या अनुषंगाने आपल्याला व्हेनचे वेगवेगळे उत्तरं द्यावं लागतील. मात्र ते सगळे प्रश्न किंवा ते सगळे उत्तर आपल्याला वेळेमध्ये कन्क्लुजन करावं लागतील. उदाहरणार्थ समजा तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ विचारली, तुमची डेट ऑफ बर्थ केव्हा आहे, केव्हा व्हेननं प्रश्न विचारले, त्यावेळेस तुम्हाला दिनांकच सांगावं लागेल. तुम्ही कोणत्या वारी जन्माला आले असं जर असलं तर तुम्हाला त्या वाराचं नाव सांगावं लागेल. किंवा तुम्ही कुठल्या वर्षी जन्माला आले त्यावेळेस मात्र तुम्हाला वर्षाचं नाव सांगावं लागेल. म्हणजेच व्हेनच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना असे वेगवेगळे प्रकार आपल्याला ठिकाणी घ्यावं लागतील. त्याच्यानंतरचा प्रश्न प्रकार आहे हू, WHO. हू म्हणजे कोण. ज्या ज्या वेळेस आपल्याला हूनं प्रश्न विचारला आहे त्यावेळेस डेफिनेटली त्यांचा आन्सर हे काय असणार आहे, कुठल्या तरी व्यक्तीचंच नाव असणार आहे. परंतु ही व्यक्तीचं नाव सांगत असताना एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा की हे व्यक्तीचं नाव त्या त्या वाक्याच्या सुरुवातीला आलं पाहिजे, म्हणजेच कर्तेच्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि त्याच्याच खालचा जो आहे हुम, WHOM, हुम म्हणजे कोणाला. इथेही सुद्धा प्रश्नाचं उत्तर व्यक्तीचंच नाव आलेलं असते, मात्र याचं उत्तर कुठं आलेलं असते, कर्माच्या ठिकाणी आलेलं असतं. म्हणजे एकाच वाक्यामध्ये ज्यावेळेस 2 नाम आलेले असतात पण एक नाम ज्यावेळेस वाक्याच्या सुरुवातीला आलेलं असते आणि ते कर्ता म्हणून आलेले असते ते हुचं उत्तर असते. मात्र तेच नाम ज्यावेळेस कर्माच्या ठिकाणी जातं तेही सुद्धा नाम म्हणूनच आलं असतं त्यावेळेस मात्र त्याचं उत्तर हुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं. हा या दोन्ही मधला फरक आहे. म्हणजे हुचा आन्सर हे नेहमी सब्जेक्ट असतो तर हुमचा आन्सर हे नेहमी ऑब्जेक्ट असतो. त्याच्यानंतर आहे विच, WHICH. विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. आता खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. एकाच प्रकारच्या अनेक गोष्टी तुमच्या समोर असतील आणि त्याच्यापैकी फक्त एकाच गोष्टीची जर समजा तुम्हाला निवड करायची असेल तर अशा वेळेस आपण विचच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी द्यायचं असते. उदाहरणार्थ 9-10 पेन मॅडमने तुमच्या समोर दाखवले आणि विचारलं की या पेन पैकी तुमचा कोणता पेन. तुम्ही तर असं नाही म्हणू शकत की ऑल पेन्स आर माइन, सर्वच पेन माझे आहेत. तर त्यावेळेस तुम्हाला त्यातल्या नेमका एक पेन उचलायचा असतो. अशा वेळेस तुम्हाला विचचं उत्तर असतं. किंवा एखादा तुम्ही मोठे भाऊ आहात किंवा मोठी बहीण आहे ती शाळेमध्ये आपल्या भावाला किंवा कुणाला न्यायला गेलेली आहे त्यावेळेस विच इज युअर ब्रदर, तुझा भाऊ कुठला आहे. तर ऑल्स आर माय ब्रदर असं आपण म्हणू शकत नाही. तर त्यातला नेमका कुठला भाऊ आहे, कारण सगळे भाऊच आहेत, त्यातल्या एकाची निवड करायची. म्हणजे एकाच प्रकारच्या एकाच जातीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक गोष्टी ज्यावेळेस तुमच्या समोर असतात आणि त्यातील एकाची निवड करायची असते त्यावेळेस आपण कशाचा, विच या प्रश्नार्थक WH सर्वनामाचा उपयोग करत असतो. किंवा याला जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर अशापैकी एक द्यायचं असतं. त्याच्यानंतरचा प्रश्न प्रकार आहे हाऊ, HOW. हाऊचे 3 अर्थ होतात, कसा, कशी, कसे. आता लिंगवचनानुसार त्याचा कसा, कशी, असे हा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. परंतु हाऊ या प्रश्नाला जर प्रश्न विचारला असेल तर त्याचं उत्तर देत असताना एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवायची की पद्धतशीरपणे आपल्याला क्रियेची रीत सांगता आली पाहिजे. म्हणजे हाऊ डू यू मेक टी, तुम्ही चहा कशी बनवता या प्रश्नात विचारलाय तुम्हाला तर पद्धतशीरपणे तुम्हाला सेपरेटली त्याची रेसिपी त्या ठिकाणी सांगावी लागेल. तुम्ही असं नाही म्हणू शकत थोडीशी साखर घेतली, थोडीशी पत्ती घेतली, थोडीसं पाणी घेतलं, ते खाल्लं आणि मी गॅसवर जाऊन बसलो, असा चहा होऊ शकत नाही. तर त्याची रेसिपी तुम्हाला पद्धतशीरपणे त्या ठिकाणी सांगावी लागेल. म्हणजेच हाऊ या प्रश्नाचं उत्तर देत असताना पहिल्यापासून सुरुवात कशी झाली आणि शेवट कसा झाला याचं डेफिनेटली आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. आणि शेवटचे 2 प्रकार आहेत, एकाला हाऊ मेनी म्हणतो आणि दुसऱ्याला हाऊ मच म्हणतो. आता हाऊ मेनी आणि हाऊ मच या दोन्हीचा अर्थ किती होतो. मग मला तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की दोन्हीचा जर अर्थ एकच असेल तर म्हणजे 2 सर्वनामं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने का वापरावं लागतात. तर
तर मित्र यासाठी वापरावं लागतात, ज्या वेळेस आपल्याला हाऊ मेनीनं प्रश्न विचारला असतो त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर काउंटेबल थिंग्स असतं. आता काउंटेबल थिंग्स म्हणजे काय, ज्या 1 2 3 4 5 6 अशामध्ये मोजता येतात त्याला काउंटेबल थिंग म्हणतात, आणि ज्या 1 2 3 4 5 6 मध्ये मोजता येत नाही त्याला अनकाउंटेबल थिंग्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला शिक्षकाने प्रश्न विचारला हाऊ मेनी स्टुडंट इन अवर क्लास, आपल्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत, तर अशा वेळेस आपण डेफिनेटली सांगतो देर आर 5 स्टुडंट 6 स्टुडंट 10 स्टुडंट 30 स्टुडंट 50 स्टुडंट. बट जर त्याच सरांनी तुम्हाला प्रश्न विचारला हाऊ मच एअर इन दिस रूम, या रूम मध्ये किती हवा आहे, तर तुम्ही सांगू शकत नाही 1.5 लिटर आहे का 3 किलो आहे का 2 किलो आहे, 1 2 3 मध्ये ते मोजता येत नाही. म्हणजेच ज्या प्रश्नाचं उत्तर 1 2 3 4 मध्ये मोजता येतं तो हाऊ मेनीचा क्वेश्चन असतो, आणि जे मोजता येत नाही त्याला हाऊ मचचा क्वेश्चन म्हणतो. WH सर्वनामापैकी अपवादात्मक 3 आहेत, हे हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ, त्याच्यानंतर हाऊ फार आणि हाऊ लॉंग हे सुद्धा 2 आहेत. त्याचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला नाही, परंतु नंतरच्या व्हिडिओमध्ये कधीतरी आपण त्याचा उल्लेख करू. तर अशा पद्धतीचे सर्व WH सर्वनाम होते. आपण सर्व शिक्षकांनी नेमके डिटेलमध्ये जर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जर शिकवले तर त्यांना सुद्धा एक कल्पना येऊन जाईल की कुठल्या WH सर्वनामानं प्रश्न विचारला म्हणजे नेमकं कुठलं त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. खरं तर माझ्या बुद्धीनुसार मी हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बरेचसे दिवस झाले याच्यापासून माझा पडदा पडलेला आहे, कारण 10 वर्षाच्या अगोदर मी क्लासेस ज्यावेळेस घ्यायचो तेव्हा हे शिकवायचो. 10 वर्षापासून प्रायमरीला असल्यामुळे एवढे काही डीपी शिकवण्याचं त्या ठिकाणी गरज पडलेली आहे. त्याच्यामुळे अनावधानात जर एखादा वेगळा शब्द गेला असेल किंवा एखादी स्पेलिंग मिस्टेक जर केली असेल तर तुम्ही सगळेजण समजून घेसाल. या आशेसह याच ठिकाणी हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.